ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास, नाशिवंत आटी प्रिया पुत्रधन, बीज ज्याचा सीन तेची फळ, नाव धड करा सहस्रनामाची, नाव धड करा सहस्रनामाची, जेने भवसिंधूशी थडी पावे, नाशिवंत आटी प्रिया पुत्रधन, बीज ज्याचा सीन तेची फळ, तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, भाता भरा हरी रामबाणी, नाशिवंत आटी प्रिया पुत्रधन, बीज ज्याचा सीन तेची फळ, विठ्ठला विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीका यदा मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंगाकरो दूसरे चरणा संताजिया, दूसरे चरणा संताजिया, दूसरे चरणा संताजिया, अत्यंत कृपा दाने भजेता विस्तार, कृपा दाने भजेता विस्तार, कृपा दाने भजेता विस्तार, कृपा दाने भजेता विस्तार, सद्गुरुदास तुका, हरि सद्गुरुदास तुका। करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, मी कडा कुसरी काहीच नेने बोलितो वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, नमो सद्गुरो तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरो सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरो भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता विठ्ठला विठ्ठला ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास, नाशिवंत आटी प्रिया पुत्रधन, बीज ज्याचा सीन तेची फळ। आज या ठिकाणी वैकुंठवासी लक्ष्मीबाई सुखदेव शिंदे अर्थात लक्ष्मीबाई उर्फ नानी यांचे हे प्रथम पुण्यस्मरण आहे। त्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे। या कार्यक्रमाचे जे विनीत आहेत ते श्रीमती जयवंताबाई दशरथ हारक त्यांची मुलगी आहे। दुसरी श्रीमती सुगंधाबाई दशरथ हारक ही सुद्धा त्यांची मुलगी आहे। सौभाग्यवती कांताबाई बाळासाहेब पवार हे सुद्धा त्यांची मुलगी आहे। 3 मुली आणि 5 मुलं असा परिवार आहे। श्री हिरामन सुखदेव शिंदे, श्री अशोकराव सुखदेव शिंदे, श्री शंकरराव सुखदेव शिंदे, श्री उत्तमराव सुखदेव शिंदे व श्री रतन सुखदेव शिंदे ही 5 मुलं आहेत। आणि ह्या सगळ्या सुना आहेत नाही का। सौभाग्यवती सुलोचना सुमन हिरामन शिंदे सून आहे। मंदाकिनी अशोकराव शिंदे, सौ लताबाई शंकरराव शिंदे, सौ रंजना उत्तमराव शिंदे व सौ अनिता रतन शिंदे या सगळ्या सुना आहेत। मोठा परिवार आहे। 5 मुलं 3 मुली 5 सुना
आणि नातवंडाची नावं जर टाकली असती तर खूप मोठी पत्रिका झाली असती. आणि हा सगळा परिवार आजही अत्यंत प्रेमाने राहतो, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. परिवार मोठा असला पाहिजे, परिवार लहान असो वा मोठा असो, हे आवाज जरी याला, त्या परिवारामध्ये प्रेम असलं पाहिजे. आणि मला असं वाटते परिवारातलं प्रेम हेच प्रापंचिकाचं पहिलं समाधान आहे. प्रपंचामध्ये सुख कधी भेटत नाही, कारण तसं भेटलं असतं तर तसे प्रमाणं असते की बा प्रपंचामध्ये सुख आहे, असे प्रमाणं तुकोबारायचे असते. असार खलू संसारो दुःखरूपी विमोहकहा, असं म्हटलं नसतं गोकर्णाने. पण सुख नाही मिळणार, पण समाधान आपण मिळू शकतो. मग समन्वय काय असलं पाहिजे प्रपंचामध्ये? समन्वय असला पाहिजे. हे आवाज काऊन नाही देत रे याला तो? आणि समन्वय असला पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, सख्य असलं पाहिजे. मला असं वाटतं की फक्त मंदिरातल्याच देवतेची कथा होते असं नाही, घरातल्या देवतेची सुद्धा कथा होऊ शकते. मी रामायणामध्ये नेहमी सांगत असतो की रामकथा ही मंदिरातील देवतेची कथा नाही, तर रामकथा ही प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे. आजही आपल्या घराचं मंदिर असावं असं ज्याला वाटत असेल त्याने रामकथा ऐकली पाहिजे. याचा आवाज काऊन नाही देत तू? आवाजच येत नाही मला, याचे हे दे ना, काहीच देत नाही आवाज. हा रिटर्न काय म्हणतात तो दे. हा रिटर्न हे त्यांचाही रिटर्न पाहिजे आणि यांचाही पाहिजे, असे दोन्ही रिटर्न पाहिजेत ना. विठाला विठाला विठाला. रामकथा एका परिवाराची कथा आहे आणि या परिवाराची कथा होण्याचं कारण असं आहे की त्यांच्यातला जो समन्वय आहे, त्यांच्यातलं जे सख्य आहे, त्यांच्यातलं जे प्रेम आहे, मला असं वाटतं याचीच ती कथा आहे. काही लोकांनी असं विचारलं की महाराज तुम्ही कथा करत असताना परिवाराचीच जर कथा करत असाल तर मग आमचाही परिवारच आहे ना, आम्ही भाऊ आहोत, आम्ही पती पत्नी आहोत, आमच्याही घरामध्ये आईवडील आहेत. मग हे जर सगळं आमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही त्या परिवाराची कथा कशाला सांगता, आमची का सांगत नाही? बसा 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 बसा. त्याचं कारण असं आहे, आपल्या परिवाराची कथा जर करायचं ठरलं तर भाऊ बांधासाठी भांडतायत हे सुद्धा सांगावं लागेल नाही का? भाऊ बांधासाठी भांडतात हे सांगावं लागेल ना. आणि मायबापाच्या देखत भांडतात हे सांगावं लागेल, हे सांगावं लागेल. मला असं वाटतंय की कथा त्या परिवाराची होते की ज्या परिवारामध्ये राजगादी 14 वर्ष अनिर्णित राहते. भरतही त्या गादीवर बसायला तयार नाहीत आणि रामप्रभूही 14 वर्ष परत यायला तयार नाहीत. रामप्रभू कौशल्या मातेला असं म्हणतायत की मा, बाबाने मला राज्य दिलंय मा, बाबाने राज्य दिलं, पण बदल असा झाला की भरत माझ्यापेक्षा लहान आहे आणि मी भरतापेक्षा मोठा आहे आणि अयोध्येचं राज्यही लहान आहे, म्हणून लहान अयोध्येचं राज्य बाबाने लहान भरताला दिलं. मी भरतापेक्षा मोठा असल्यामुळे बाबाने मला वनवासाचं राज्य दिलं. वनवास नाही दिला, वनवासाचं राज्य दिलं. मला असं वाटते वडिलांनी थोडंसं कमी दिल्यानंतर सुद्धा जो मुलगा समाधानी असेल, असंच ना, थोडं आपल्याला कमी भेटलं तरीसुद्धा ज्याच्या अंतकरणामध्ये समाधान असेल ना, मायबाप त्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नसतात. म्हणून विभक्त व्हायला हरकत नाही, पण मग विभक्त होत असताना मायबापांचा आशीर्वाद घेऊन विभक्त झालं पाहिजे. थोडी इस्टेट कमी असली तरी चालेल, आशीर्वाद तुम्हाला मोठं केल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून रामकथेमध्ये हा परिवाराचा विषय, भावाभावाची कथा आहे. बघा तुम्ही, परिवारामध्ये एखाद्या माणसाची जर चूक घडत असेल आणि ज्या माणसाची चूक असेल त्या माणसाच्याच पदरामध्ये जर ती टाकली ना, ती चूक थांबत असते किंवा त्याचा पश्चाताप त्याला होत असतो. पण काय होते बऱ्याचदा परिवारामध्ये, चूक एकाची असते आणि पदर दुसऱ्याचा वापरला जातो, आहे ना. चूक बायकोची असते आणि पदर माईचा वापरला जातो. लक्षात आलं आहे ना? हो, असं होते परिवारामध्ये. चूक आपल्या मुलाची असते
पण ते दुसऱ्या मुलावर ढकलल्या जाते. मला असं वाटतं की भरतजीने आपल्याला हा संदेश दिला, माझ्या आईची जर चूक असेल, ती जर माझी जननी असेल आणि माझ्या आईची जर या परिवारामध्ये चूक झाली असेल आणि तिनेच जर माझ्या दादाला वनवासामध्ये पाठवलं असेल, तर मी माझ्या आईला शाप दिल्याशिवाय राहणार नाही. पुण्य असं कबहू कहसी घर पोरी. त्या ठिकाणी कैकेयी मंथरेबद्दल बोलते, पण ज्या ठिकाणी भरतजी कैकेयीबद्दल बोलत असताना असं म्हणतायत की परेहून किरा गरेहून जीव न परेहून किरा. बर मागत मन भय नाही पीरा. बर मागत मन भय नाही पीरा, गरेहून जीव न परेहून किरा. अर्थात तुझ्या तोंडामध्ये किडे कसे पडले नाहीत हा वर मागताना, तुझ्या अंतकरणाचे तुकडे का झाले नाहीत. अशीच तुझं माझ्याबद्दलचं मत होतं तर तू मला लहानपणीच का मारून टाकलं नाही माम, तू जगलीच कशाला, वर मागायच्या अगोदर तू का मेली नाहीस, असं भरतजी आपल्या आईला म्हणतात. आणि भरतजी शेवटी म्हणतात की जा, माझा शाप आहे तुला, माझ्या दादाला जर तू वनवास दिला असेल ना तर माझा शाप आहे, मी तुला आजपासून कधी आई म्हणणार नाही, पण तुझं नावसुद्धा भविष्यामध्ये कोणी ठेवणार नाही मा. प्रल्हाद जनक बिभीषणे बंधू राजमाता निंदू भरते केली. राजमाता निंदू भरते केली. प्रल्हाद जनक विभीषण हा असा आपला परिवार असावा असं ज्याला वाटत असेल त्याला आजही रामकथेची गरज आहे, रामकथेची गरज आहे. म्हणून बऱ्याचदा काही बिचारे बुद्धिवादी असं म्हणतायत, काही नास्तिक लोक असं म्हणतायत, पुरोगामी कशाला म्हणतात माहीत आहे महाराज, जे हिंदू धर्माचा विरोध करतायत ते पुरोगामी. जे हिंदू धर्माला नावं ठेवतात ते पुरोगामी, जे महाराज लोकांवरच जास्त बोलत आहेत ते पुरोगामी, दुसऱ्यावर नाहीत बोलत बरं का. दुसऱ्यावर बोलण्याचा त्यांचा अधिकारसुद्धा नाही, लक्षात ठेवा. दुसऱ्यावर बोलले ना तर कीर्तनात काय सांगायचं आपण, जर बोलले तर मग ते राहणारही नाहीत अशी परिस्थिती आहे. म्हणून ते दुसऱ्यावर बोलत नाहीत. आपला बिचारे आपण सहिष्णू आहोत. हिंदू धर्मावर कोणी बोललं तरी चालते, आपल्या पूर्वजावर कोणी बोललं तरी चालते, तुकाराम महाराजावर कोणी बोललं तरी आपण सहिष्णू असल्यामुळे जाऊ द्या. भुंकते ते द्यावे भुंको, आपण त्याचे नाही शिको. कुत्र्याचं कामच असते भुंकण्याचं, म्हणून त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही. पुरोगामीची व्याख्या जी आहे की जे हिंदू धर्मातल्या कृतीवर बोलतायत ते पुरोगामी. विठाला विठाला अशी रामकथा ही परिवाराची कथा आहे. पण परिवार कसा असावा हे आजही रामकथा आपल्याला शिकवते. मला असं वाटतं या ठिकाणी या परिवारामध्ये आल्यानंतर आमच्या भाऊने, आमचे मोठे भाऊ, काय त्यांचं नाव, हिरामन भाऊने सगळ्यांची ओळख करून दिली. मी मोठा आहे, हा माझ्यापेक्षा धाकटा आहे, हा त्याच्यापेक्षा धाकटा आहे, हा त्याच्यापेक्षा धाकटा आहे, आणि तो सगळ्यात लहान आहे. मला असं वाटतं की मोठ्या भावाने सगळ्या भावांचा परिचय करून द्यावा, हे समाधान आहे. नाही तर एक भाऊ म्हणतो की आम्ही चौघं भाऊ, पण कुठे आहे, नाही म्हणजे तो इकडे आहे, हा इकडे आहे, हा तिकडे आहे, हा इकडे आहे, हे समाधान नाही. आणि म्हणून या परिवारामध्ये आल्यानंतर आम्हाला या गोष्टीचं समाधान वाटलं की या पत्रिकेमध्ये 5ही भावांची नावं आहेत. फक्त भावाचीच नावं नाहीत महाराज, बहिणीची सुद्धा नावं आहेत. मी सांगत असेल की माय मेल्यानंतर हिरामन भाऊ बहीणच माणसाची माय बनत असते, नाही का. माय गेल्यानंतर माय म्हणूनच आपण बहिणीकडे पाहत असतो. आपला भाऊ जर रडत असेल ना तर मला असं वाटतं की तितक्याच प्रेमाने आपले असं पुसण्यासाठी बहिणीचा पदर आपल्या समोर येत असतो. आणि म्हणून बहिणीची नावं पत्रिकेमध्ये आहेत, भाऊ आहेत, असा अत्यंत चांगला परिवार आहे महाराज. मला असं वाटतं की आमचे महाराज भगीरथ महाराज यांनी मला या ठिकाणी येण्याचा अत्यंत आग्रह केला, आणि म्हणून आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. उपस्थित असलेली सगळी मंडळी आहे, बाळकृष्ण महाराज आहेत, एकनाथ महाराज आहेत,
सोमनाथ महाराज आहेत, निवृत्ती बाबा आहेत, नामदेव बुवा आहेत, दीपक महाराज आहेत, नारायण दादा आहेत आणि श्याम महाराज आहे, गोरख महाराज आहे, वैभव महाराज आहेत, किरण महाराज आहेत, महेश महाराज आहे, सचिन महाराज आहेत. आणखी एक महाराज आले, त्यांचं नाव तुम्ही लिहिलं नाही, ते एक बसलेले महाराज आहेत. अर्थात ते नंतर आले म्हणून नंतर आले. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. शिबिराची जाहिरात मी करणार आहे, पण शेवटी करणार आहे. चिंतन सेवेसाठी जो अभंग निवडला तो जगद्गुरू तुकोबारायांचा आहे. जगद्गुरू तुकोबारा या अभंगातून उपदेश करतात. विठ्ठला विठ्ठला महाराजांना उपदेश करण्याचा अधिकार आहे म्हणून महाराज या अभंगातून आपल्याला उपदेश करतात. उपदेश करण्याचा अधिकार वेदाला असतो, उपदेश करण्याचा अधिकार शास्त्राला असतो, उपदेश करण्याचा अधिकार पुराणाला असतो. मग महाराजांना उपदेश करण्याचा अधिकार काय बाबा? याचं उत्तर हे आहे की महाराजांची गाथा वेद आहे, महाराजांची गाथा शास्त्र आहे आणि महाराजांची गाथा पुराण आहे. थोडक्यामध्ये सांगून जाईल, वेदाचे 4 महावाक्य आहेत. एक महावाक्य म्हणजे पूर्ण वेद आहे, एक महावाक्य म्हणजे पूर्ण वेद आहे आणि त्या महावाक्याचा अर्थ महाराजांचं एक प्रमाण जर आपल्या पुढे ठेवत असेल तर महाराजांची गाथा वेद आहे. महाराजांची गाथा शास्त्र. याचं कारण असं आहे, शास्त्र कशाला म्हणतायत? आपल्याला अज्ञात गोष्टीचं जे ज्ञान करून देते त्याला शास्त्र म्हणतायत. अज्ञात एखादी गोष्ट असेल, त्याचं ज्ञान जर कोणी करून देत असेल तर त्याला शास्त्र म्हणतायत. शास्त्र अनेक पद्धतीचं आहे. स्वयंपाक करण्याचं सुद्धा एक शास्त्र आहे, त्याला आपण शास्त्रच म्हणतो. पण अज्ञात गोष्टीचं ज्ञान करून देणारी जी गोष्ट असेल, जे कोणी करून देत असेल त्याला शास्त्र असं म्हणतायत. बघा, पंढरपूरला आपण जातो, पंढरपूरला देवाचं दर्शन घेतो. देवाचं दर्शन घेत असताना खऱ्या अर्थाने हा देव कोण आहे, कुठून आला आहे, हे जर विचारायचं असेल तर आपण तुकोबारायांना विचारलं पाहिजे. तुकोबाराय त्याचं आपल्याला ज्ञान करून देत आहेत. महाराज असं म्हणतायत, नेनो ब्रह्ममार्ग चुकले, उघडे पंढरपुरा आले, भक्ते पुंडलिके देखिले, उभे केले विठेवरी तोहा विठोबा निधान. हे अज्ञात ज्ञापकत्व आहे. अज्ञात गोष्टीचं ज्ञान करून देणारं शास्त्र असेल आणि महाराजांची गाथाही जर अज्ञात गोष्टीचं ज्ञान करून देत असेल तर ते शास्त्र आहे. महाराजांची गाथा पुराण काय? याचं कारण असं आहे, पुराणामध्ये जे आहे ते महाराजांच्या गाथ्यामध्ये आहे. पुराणातल्या श्लोकामध्ये जे आहे ते महाराजांच्या गाथ्यामध्ये, अभंगामध्ये आहे. एक भाव सांगून जाईल की गोकर्णाचा उपदेश आहे आपल्या वडिलांना आणि वडिलांना उपदेश करत असताना गोकर्ण असं म्हणतो की बाबा, हा संसार असाच आहे, तुम्ही जंगलात निघून गेलं पाहिजे. तुमच्या मुलाने तुम्हाला त्रास दिला आहे. खरं म्हणजे तुम्ही हे फळ जर आईला दिलं असतं तर एखाद्या वेळेला असं झालं नसतं, पण तुम्ही फळ गाईला चारलं, त्याचा मी प्रसाद आहे. आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला जर समाधान पाहिजे असेल तर तुम्ही वनात निघून जा. विचारलं या आत्मदेवाने, किंग कर्तव्य वनेता तत्वं वद सविस्तरम. वनात जाऊन काय करू, मी काय करू हे तर सांग. त्यावेळेला गोकर्णाने आपल्या वडिलाला सांगितलं, धर्मम भजस्व सततम त्यजलोक धर्मान सेवस्व साधु पुरुषान जेही कामतृष्णान अन्यश्च दोष गुणचिंतनमाशु मुक्त्वा सेवा कथा रसमहो नितराम पिबत्वम. आपला धर्म कधी सोडू नका बाबा. जो आपला धर्म असेल त्याला सोडू नका. हे एक काम करा. दुसरं एक काम करा की साधूची सेवा करा. तिसरं एक काम करा की कोणाचे गुणदोष पाहू नका. हे जसं गोकर्णाने आपल्या वडिलाला सांगितलं तसं भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त हा अभंग सगळा पाहून घ्या. या अभंगामध्ये महाराजांनी सुद्धा ते आपल्याला सांगितलं. म्हणून महाराजांची गाथा पुराण आहे, महाराजांची गाथा वेद आहे, महाराजांची गाथा शास्त्र आहे, महाराजांची गाथा पुराण आहे. म्हणून पुराणाला जो अधिकार आहे, शास्त्राला जो अधिकार आहे, वेदाला जो अधिकार आहे तो महाराजांना आहे. म्हणून महाराज उपदेश करतायत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. महाराज या अभंगातून आपल्याला कर्म सोडायला सांगत नाही, कर्माची रीती सांगतायत. मला असं वाटतं की आपण कर्म सोडू शकत नाही ना. माऊली असं म्हणतात की जोपर्यंत तुमचं शरीर आहे तोपर्यंत तुम्ही कर्म कसं सोडणार? नाही सोडता येणार, कर्म नाही सोडता येणार महाराज. अरे कर्म शिल्लक राहिलं म्हणून तर हे शरीर भेटलं ना, कर्म शिल्लक राहिलं म्हणून तर हा भोग भेटला ना.
शिल्लक राहिलेलं कर्म भोगण्यासाठी जर तुम्हाला शरीर दिलं असेल, स्वप्न हे सुद्धा कर्मच आहे. मी काहीच काम करणार नाही, मी बसून राहील, अरे बसून राहणं हे सुद्धा कर्मच आहे. मी काहीच काम करणार नाही, मी पंढरपूरला निघून जाईल, तिथं जाऊन प्रदक्षिणा करणं हे सगळं करणं म्हणजे कर्मच आहे. म्हणजे प्रपंचिक काम करणंच म्हणजे कर्म नाही, श्वास घेणं हे सुद्धा कर्म आहे. जोपर्यंत तुम्ही श्वास घेताय तोपर्यंत तुम्ही कर्माला नाही सोडू शकत. आणि म्हणून कर्म हे माणसाला करावंच लागतं. कर्म केल्याशिवाय तुम्ही नाही थांबू शकत महाराज. आणि म्हणून आणि दुसरं असं आहे, कर्माचा त्यागसुद्धा कर्माचा प्रारंभ केल्याशिवाय होत नसतो. न कर्मणा मनारंभाम नैष्कर्म्य पुरुषोष्णुते न च संन्यसनादेह सिद्धिम समधिगच्छति. अरे तुम्हाला नावेचा त्याग करता येईल, पण पलीकडे गेल्यानंतर ना. तुम्हाला ताटाचा त्याग करता येईल, पण भोजन झाल्यानंतर ना. तुम्हाला गाडीचा त्याग करता येईल, पण मंडपाच्या जवळ गेल्यानंतर ना. असंच ना. तुम्हाला चपलाचा त्याग करता येईल, पण मंदिराच्या पायरीजवळ गेल्यानंतर ना. तसं तुम्हाला कर्माचा त्याग करता येईल, पण अगोदर कर्म केलं पाहिजे ना. त्याग करण्यासाठी कर्माचा प्रारंभच केला नाही तर तुम्ही कर्माचा त्याग करसाल कसा. विठाला 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 आम्ही एशीचा त्याग करून टाकला. अरे फॅन घ्यायची तरी हैपत ऐकायला का तुझी. फॅन सुद्धा तुझा जो घ्यायला पैसे नाही तर एशीचा कशाला त्याग करतो तू. त्याग करतो. एक सांगू का तुम्हाला, ज्या वेळेला हनुमंतराय ज्या वेळेला पर्वत घेऊन निघाले, लखनजीला औषध देण्यासाठी ती वल्ली घेऊन निघाले. ऐका, भरतजीला असं वाटलं की आपल्या दादाच्या दिशेने हे संकट चाललंय. भरतजीने खालून बाण मारला. बाण मारल्यानंतर हनुमानजीला खाली यावं लागलं. हनुमानजीची मूर्छा गेल्यानंतर हनुमानजीने ते प्रेम पाहिलं महाराज. हनुमानजीचे नेत्रसुद्धा ढिले झाले. ज्या वेळेला भरतजी रडत होते, सगळी अयोध्या रडत होती आणि भरतजी म्हणत होते, कोणी मारलंय माझ्या भावाला बाण. इंद्रजिताने. अरे कोण तो इंद्रजित. मालकाची जर आज्ञा असती ना, इथून समाचार घेतला असता मी त्याला. माझ्या भावाला मारलंय त्याने, माझ्या भावाला बाण मारलाय त्याने. त्याची काय हिम्मत. माझ्या भावाला बाण मारलाय त्याने, माझ्या भावाला बाण मारलाय, मी त्याचा इथून समाचार घेतला असता, असं भरतजी म्हणतायत. दुसरं सांगू का, ज्या वेळेला लखनजीचं डोकं आपल्या मांडीवर घेतलेलं आहे रामप्रभूने, त्यावेळेला रामप्रभू आपल्या भावासाठी रडतायत. सगळ्यांना सांगतायत, हे नलनील, हे जामवंत, हे बिभीषण, हे हनुम्या, लक्षात ठेवाले का, उद्या जर माझ्या भावाला कशाने काही झालं ना, तुम्हाला राम जिवंत दिसणार नाही. अरे जिनी आपल्या पोटचा गोळा माझ्यासोबत पाठवला, 14 वर्ष माझा राजा झोपला नाही, 14 वर्ष याने काही खाल्लं नाही, याला जर कशाने काही झालं, मी एकटाच जर अयोध्येमध्ये परत गेलो, माझ्या सुमित्रा मातेने जर मला विचारलं, काय रे राघव, लक्ष्मण कुठे आहे, तर मी तिला काय सांगू. काही झालं तरी चालेल, माझा भाऊ मला पाहिजे. रामप्रभूने त्यावेळेला जे वाक्य वापरलं ते इतकं महत्त्वाचं आहे बघा. ते असं म्हणतंय, शक्य सीता समानारी मर्त्य लोके विचिन्वता न लक्ष्मणो समो भ्राता. शक्य आहे मला अयोध्येसारखं राज्य मिळेल, शक्य आहे मला सीतेसारखी बायको मिळेल, पण अशक्य आहे मला लक्ष्मणासारखा भाऊ कधी भेटणार नाही. लक्ष्मणाने सेवा केली रामचंद्राची, लक्ष्मणाने सेवा केली रामचंद्राची,
असताना ज्यावेळेला भरताचं प्रेम पाहिलं आणि हनुमानजी ज्यावेळेला आणखी गेले रामप्रभूकडे, औषधी दिल्यानंतर लखनजी सावध झाले. हनुमानजीने रामप्रभूचा हात पकडला, एका उंच शिळेवर बसवलं आणि हनुमानजी त्यांच्यासमोर उभं राहून विचारत आहेत, भगवान बोलो बनवासी कौन है, बनवासी कौन है? अरे बोले बनवासी तर मैं हूँ ना. नहीं बोले भगवान आप झूठ बोल रहे हो, आप सच्चे बनवासी नहीं है. मैंने तो आज सच्चा बनवासी देखा है. आपका बनवास तो बनवास में बनवास है, लेकिन भरत भैया का बनवास तो राज्य में बनवास है. वनवासामध्ये वनवासी म्हणून राहावंच लागते प्रभू, पण राज्यामध्ये सुद्धा जो वनवासी म्हणून राहतो ना, तो खरा वनवासी आहे. खरा वनवासी आहे. हा त्याग आहे ज्यांनी कर्माचा. अरे राज्य भेटूनही ज्या राज्याचा त्याग, हा खरा राज्य त्याग आहे. आता उमेदवार होण्याची सुद्धा पंचायत आहे, तर मी सरपंच पदाचा त्याग करतो हे म्हणायला अर्थ नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने कर्माचा प्रारंभ केल्याशिवाय कर्माचा त्यागसुद्धा तुम्ही करू शकत नाही, केल्याशिवाय करू शकत नाही. अर्थात फलाचा त्याग करू शकत नाही, कर्माचा फलाचा त्याग करू शकत नाही. कर्माचा प्रारंभ करावा आणि मग तुम्ही त्या फलाचा त्याग करू शकता, अन्यथा नाही. याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत कर्म करावंच लागतं. कर्म केल्याशिवाय पर्याय नाही, पर्याय नाही. हो, पण या ठिकाणी महाराज असं म्हणतात आपण कर्म करायचंच आहे. कर्माची रीती असते बा, रीती समजली पाहिजे. कर्माची रीती जर समजली ना तर ते कर्म माणसाला त्रास देत नाही, नाही तर कर्मामुळे त्रास होऊ शकतो. अर्जुन युद्ध करायला तयार नव्हता, आपण अत्यंत जाणकार श्रोते आहात. अर्जुन युद्ध करायला तयार नव्हता. तो म्हटला, देवा न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानीच किन्नो राज्येन गोविंद किंबो गैरजीविते नवा. मला जीवनसुद्धा नको, मला राज्य तर नकोच, मला हे काहीच नको. लक्षात ठेव, तू आपल्याला वा हे युद्ध करायला काही प्रवृत्त करू नको, मला ही इच्छा नाही, मलाही. अरे देवा, अरे वध करून गोत्र जांचा वसवटा होईल दोषाचा, मग जोडीला तू हातीचा दूर होसी. आणि आणखी अर्जुन असं म्हणतो, काय शहाणपणाच्या गप्पा आहेत महाराज अर्जुनाच्या. अर्जुन म्हणतो लेका, कौरवाते वधावे मग आम्ही राज्य भोगावे. नाही नाही, कौरवाते वधावे तरी युधिष्ठिरा का न वधावे. हे एर एर आघवे गोत्रामुचे. तू आम्हाला कौरवाला वधायला सांगतो, मग युधिष्ठिराचं आणि कौरवाचं काय अंतर आहे का? चुलत भाऊ आहे ते, मग युधिष्ठिरालाच मारलं तर काय हरकत आहे? असं काही सांगू नको गडा देवा, मी तुझं ऐकणार नाही. तू मला अजिबात सांगू नको, मी युद्ध करणार नाही. युद्ध कशासाठी करायचं रे? राज्यासाठीच ना. मग युद्ध करून जर राज्य भेटत असेल तर मला राज्यच नको ना, मग युद्ध कशाला? माझ्या गुरुला मारून जर मला गादी भेटत असेल तर मला ती गादीच नको, मग गुरुला मारायचं कशाला? नाही का? शंकर काय का, गुरुन हत्वा ही महानुभावान. अशा पद्धतीने जर माझं त्यांना मारणं होत असेल तर मला ही गादी नको, मला हे काहीही नको. आणि देवा तू खरं सांग, तुला लाज कशी वाटत नाही रे? लाज कशी वाटत नाही? लाजसिना कर्मी कर्म आणि करता पुरेची ना पाहता, हे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी, तेवी माते श्री हरी म्हणसी पार्था संग्राम करी. हे लाजशिना गवारी कर्मे सुता. लाज नाही वाटत तुला? कर्म आणि करता जर राहत नसेल तर त्या ठिकाणी असं घोर कर्म तू मला करायला लावतो, तुला लाज कशी वाटत नाही? खरं म्हणजे देवाने, अर्जुनाने देवाची लाज काढली महाराज, तरीसुद्धा तिथून देव जायला तयार नाही. आपण चालो बोलावतो तरी येत नाही. काय भानगड आहे, काही समजत नाही. माणसाची लाज काढण्याचा अधिकार विशिष्ट व्यक्तीलाच असतो, पहा नाही का चोपदार? माणसाची लाज काढायचा अधिकार कोणाला असतो? कोण? काय त्याचं नाव? ज्येष्ठ नाही हो, घरी 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 कोण कोण सांगा ना. ते कोणाला अधिकार असतो बा तो? आहे ना? काय म्हणते? काय म्हणते? काय नेमकं मला माहित नाही म्हणून सांग. काय म्हणते? काना सांग. अर्जुन देवाची लाज काढतोय महाराज. लाज नाही वाटत तुला? मला हे कर्म करायला लावतो. तरी सुद्धा भगवान अर्जुनाला सोडत नाही.
याचं नवल आपल्याला वाटेल हे आश्चर्य नाही, याचं नवल माऊलीला सुद्धा वाटलं. देखा नवलत या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे. लाज काढली तरी सुद्धा तिथून जात नसले का तू? महाराज अर्जुन, माहिती आहे तुम्हाला अर्जुन काय करत होता? संध्याकाळ झाली, रथ तिकडे त्याच्या शिबिरावर आला तर पहिले भगवान खाली उतरायचे. खाली उतरून अर्जुनाला हाताला धरायचे आणि हा अर्जुन या देवाच्या मांडीवर पाय द्यायचा महाराज, आणि मग खाली उतरायचा. अशी त्याला पाय द्यायला. हो, आता अर्जुनच म्हटलं पाहिजे ना त्याला. देवाच्या मांडीवर पाय द्यायचा आणि हाताला धरून खाली उतरायचा. मस्तपैकी आपल्या आसनावर जाऊन बसायचा आणि देव बिचारे घोडे सोडायचे, त्याचा खरारा करायचे. मग अर्जुन म्हणेल त्या पद्धतीने रथम स्थापय मे च्युत सेनयोरुभेरमध्ये, चाल दूत घोडे, दोन्ही सैन्याच्या मध्यभागी माझा रथ उभा कर. ऑर्डर द्यायचा हो अर्जुन, हो लेकाचा अर्जुन, हो देवाला ऑर्डर द्यायचा. आणि हाय बाबा बिचारा त्याचंच काम करायचा. इतक्या शिव्या खाऊन सुद्धा त्याचं काम करायचा. याचं कारण सांगतो महाराज, याचं कारण माऊलीने फार सुंदर सांगितलं, लक्षात ठेवा. अर्जुन जरी त्या ठिकाणी भगवंताची लाज काढत असला तरी अर्जुन अर्जुन होता. अर्जुन कसा होता? सुमनु आणि शुद्धमती, आनंदकू अनन्य गती, पै गौप्यही तया प्रती चावडी जे सुखे. तो सुमनु होता, तो शुद्धमती होता, तो आनंदकू होता आणि अत्यंत महत्वाचं अनन्यगती होता. विठाला 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 अर्जुन कर्म करायला तयार नव्हता. क्षत्रियाने क्षत्रियाचं कर्म केलं पाहिजे अर्जुन नाही म्हणत होता. पण अर्जुनाला ज्या वेळेला विचारलं तू का करत नाही, त्यावेळेला अर्जुनाने दिलेला हेतू फार सुंदर आहे महाराज. अर्जुन म्हणतो मी करत, वसवटा होईल दोषाचा म्हणून मी करत नाही, मला पाप होईल म्हणून मी करत नाही. पापाला घाबरून जर अर्जुन युद्ध करायला तयार नसेल तर अर्जुनाची मती चांगली आहे. पाप होईल म्हणून मला गादी नको, हा अर्जुन आहे. आणि कितीही पाप झालं तरी चालेल पण मला गादी पाहिजे, हा धृतराष्ट्र आहे. लक्षात ठेवा, एवढं अंतर आहे अर्जुनामध्ये आणि धृतराष्ट्रामध्ये. अर्जुन म्हणतोय की पाप होईल मला गादी नको, जा गादी पाहून कोणी बसेल. पाप होत असेल तर मला गादी नको, गुरुची हत्या होत असेल तर मला गादी नको. मला असं वाटतं हे सुमनू आहे, त्याची मती शुद्ध आहे, तो अनिंदक आहे, तो कौरवाची सुद्धा निंदा करत नाही. हे एर आघावी गोत्र आमचे असं म्हणतोय आणि भगवंताशी अत्यंत अनन्य आहे. देवा मी माझं सांगितलं गड्या, आता सांग मी नेमकं काय केलं पाहिजे. तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्टदेवता, तूची सदा रक्षिता आपादी आमुते, तूच आमचं सर्वस्व आहे. आता तू सांग बाबा, माझी मती काही काम करत नाही, आता तू सांग मी काय केलं पाहिजे. असं ज्या वेळेला अर्जुनाने देवाला विचारलं त्यावेळेला देवाने सांगितले का अर्जुना, तू कर्म करण्याची रीती तर समजून घे. कशाला घाबरतो तू? पापाला घाबरतो का नाही? हा म्हटले पापाला घाबरतो. संकरो नरका येव असं म्हणून तू घाबरतो का नाही? पापाला तू घाबरतो का नाही? एक काम कर, तुझ्याकडून पाप होऊ नये असं जर वाटत असेल तर एक काम कर, तू कर्मफलाचा त्याग कर ना. कर्म कर पण कर्मफलाचा त्याग कर. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम अवाप्स्यसि. नैवम पापम अवाप्स्यसि. सुख दुःखे समे कृत्वा, जो सुखाला आणि दुःखाला समान मानतो, लाभा लाभो जया जयो, लाभाला आणि अलाभाला समान मानतो, जयाला आणि पराजयाला समान मानतो, खऱ्या अर्थाने त्याला दुःख करण्याची काय गरज आहे? काय गरज आहे असं मानणं. लाभा लाभो जया जयो, त्याने युद्ध केलं काय, नाही केलं काय, नाही केलं तरी आणि युद्ध केलं तरी त्याला पाप लागणार नाही. लक्षात ठेव अर्जुना, असं कर तू, तुला पाप लागणार नाही. हा एक हेतू दिला. दुसरा हेतू असा दिला, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तू फलाचा विचार न करता कर्म कर, तुला दोष लागणार नाही. मग फलाचा विचार न करता, फलाची इच्छा न करता जर कोणी कर्म करत असेल ना, तर त्याने तया करणे या तू घडो त्रैलोक्या घातो. त्रैलोक्याचा घात जरी त्याच्याकडून झाला तरी त्याचा खऱ्या अर्थाने दोष लागत नाही. आणि म्हणून अर्जुनाला कर्म करण्याची रीती सांगितली. कर्म केलं पाहिजे, दोष लागू नये याच्यासाठी त्याची रीती समजून घेतली पाहिजे. रीती समजून घेत असताना असं म्हटलं जातं की पूर्वीचा काळ होता,
आणि गाडी बैलाचं त्यावेळेला बाजारात जाण्याची पद्धत होती. बैल जुंपायची, गाडी घ्यायची आणि बाजारात जायचं. आणि बाजारात गेल्यानंतर मालकाने आंबे विकत घेतले. आंबे असे मस्त आंबे विकत घेतल्या, सुंदर आंबे विकत घेतले. कैऱ्या घेतल्या, महाराज कैऱ्या, पिकलेल्या नाही, कैऱ्या विकत घेतल्या. अशा कैऱ्या विकत घेतल्या आणि घरी निघाल्या. मालकाला असं वाटलं आता एखादा आंबा यातला खाऊन पहा. मग मालकाने तो आंबा घेतला, असाच घातला तोंडात, असा तोंडात घातला. आता समोरच्या गेटमधून गेला, पण आतल्या गेटमधून आज सरकत नव्हता. म्हणून तो मालक असा बुक्का मारला त्याने त्या आंब्याला. आता भाग असा झाला की तो आतल्याही गेटमध्ये जात नव्हता आणि बाहेरच्या गेटमधून बाहेर पडत नव्हता. पांढरे झाले हो डोळे त्याचे, करायला लागला. धुरकऱ्याला असं वाटलं काय झालं बाबा. त्यांनी पाठीमागं पाहिलं तर मालक चालले. असं वाटलं त्यांना काय केलं मालकाने, आंबा खाल्ला. आंबा खाण्याची अक्कल नाही, अशा पद्धतीने खाल्ला. आणि म्हणून बरं झालं तो धुरकरी खेड्यातला होता. त्या धुरकऱ्याने एक बुक्का मारला त्याच्या मानेत, तो आंबा खाली पडला. तो जर बिचारा धुरकरी सुशिक्षित असताना त्याने पहिले मोबाईल काढला असता की कोणा डॉक्टरकडे यांना नेलं पाहिजे, नेमकं कुढी याचं काय स्पेशालिस्ट, याचे स्पेशालिस्ट कोण आहे. स्पेशालिस्ट पाहता पाहता इकडे मालक गेला. आता नंतर मात्र त्या मालकाने ते आंबे घेतले, एका पुलावर गाडी उभी केली, टाकून दे म्हटले सगळे आंबे, टाकून दे. याला मारलं होतं या आंब्याने, मला सगळे टाकून दे म्हणे नदीत, मासे खातील लेखाचे. आणि म्हटले तर नदीत कशाला टाकताय, खरं म्हणजे मालक मला पिशवीत टाका, मी घरी घेऊन जातो. कोणाला म्हणे मुलाला. अरे म्हणे मुलं मरतील ना तुझे, मी मरत होतो ना. अरे माझे मुलं नाहीत मरणार म्हणे, माझे मुलं जगतील, कारण त्याला आंबे कसे खाल्ले पाहिजे ते अक्कल आहे. तुम्हाला आंबा खाण्याची रीती माहीत नाही. ही रीती जर तुम्हाला समजली असती तर तुम्ही माझ्या चोरून 2-4 आंबे दाबले असते म्हणे. याचा अर्थ असा आहे, कर्म केलं पाहिजे, पण कर्म खऱ्या अर्थाने त्रास होऊ नये असं वाटत असेल तर त्याची रीती समजून घेतली पाहिजे. रीती समजणं महत्त्वाचं आहे. पुढे चाला. कर्म केलं पाहिजे. कर्माची जर रीती समजली महाराज तर ते कर्म आपला उद्धार केल्याशिवाय. सत्यवादी करी संसार सकळ, सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ कठीण आहे हे सगळं. अलिप्त कमळ जडी जैसे फार कठीण आहे महाराज. अलिप्त कमळ जडी जैसे. कमळ खडकावर असतात ना, तुमच्याकडे चिखलात असतात. पण मला असं वाटते चिखलामध्ये पाण्यामध्ये असून सुद्धा त्याच्यात पाण्याचा थेंब सुद्धा नसतो, म्हणून कमळाचं उदाहरण आहे. त्याच्यात पाण्याचा थेंब सुद्धा नसतो. पाण्यामध्ये असते पण त्याच्यात पाणी नसते, हे कमळ आहे. तसं प्रपंचामध्ये असावं पण डोक्यात प्रपंच नसावा, हे कमळासारखं आहे. कमळासारखं. आणि म्हणून कर्म करण्याची रीती समजली ना तर मग मात्र त्याचा दोष लागत नाही. रीती समजली पाहिजे. मला हे सांगायचं होतं. नाही थांबू शकत महाराज तुम्ही ऐकल्याशिवाय, नाही थांबू शकत. जोपर्यंत तुमची श्रवण शक्ती कायम आहे तोपर्यंत तुम्हाला ऐकावंच लागेल, इच्छा नसली तरी. जोपर्यंत तुमची नेत्रशक्ती कायम आहे तोपर्यंत तुम्हाला पाहावंच लागेल. जोपर्यंत तुमची पाठव्य शक्ती आहे तोपर्यंत तुम्ही चालतच राहाल. जोपर्यंत तुमचं मुख आहे तोपर्यंत तुम्ही बोलतच राहाल. पण या मुखाने आपला उद्धार व्हावा असं वाटत असेल, या श्रवणाने आपला, कानाने आपला उद्धार व्हावा असं वाटत असेल तर महाराज म्हणताय तुम्ही कानाने दुसऱ्याची निंदा ऐकल्यापेक्षा भजन का ऐकत नाही? ना, तुम्ही डोळ्याने काही वाईट पाहिल्यापेक्षा चांगलं का पाहत नाही? वाईटामध्ये सुद्धा काही चांगले गुण असतात ना. कोण म्हणते गाढवामध्ये चांगले गुण नाहीत, कोण म्हणते कुत्र्यामध्ये चांगले गुण नाहीत. मी तर असं म्हणतो की कुत्र्याचे गुण माणसाने घेतले पाहिजेत,
बहुवासी स्वल्प संतुष्ट सुनिंद्रो लघुचेतना स्वामी भक्तश्च शूरश्च शेडते तुष्ट सुनिंद्रो लघुचेतना. भरपूर झोप आहे पण साहूल आल्याबरोबर जागी होतो. दुसरा गुण आहे स्वामी भक्तश्च. टाका 2 वाजता तुम्ही घरी जा, तुमचं स्वागत करायला आल्याशिवाय राहणार नाही. कुत्र बरं का, कुत्र. पुत्राचं जरा वेगळं आहे, पुत्राचं वेगळं आहे. पुत्र वेगळा, त्याला सगळी इस्टेट द्या, ते तुमच्या अंगावर धावल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा. कुत्र्याला तुकडा टाका, ते कधीच परत फिरणार नाही. हा गुण नाही. शूरश्य, वाघ येऊ द्या एखाद्या वेळेला तरी एकदा तर भुकतेच गळा त्याच्या अंगावर. आणि हे सगळे गुण कुत्र्याचे आहेत. गाढवाचे सुद्धा गुण आहेत. विठाला विठाला गाढवाचे गुण, त्याचा श्लोक मला आठवत नाही सध्या, पण जे शीत उष्णाचा विचार न करता काम करते ते गाढव आहे. भारवाही असं काही. नाही, श्लोक आहे, एक श्लोक फार सुंदर श्लोक आहे. आठवला तर मग कीर्तन झाल्यावर सांगेल तुम्हाला. तोपर्यंत नाही आठवला तर जाऊ द्या. गाढवाचे काही गुण आहेत, कुत्र्याचे काही गुण आहेत. मला असं वाटते वाईटामध्ये सुद्धा काहीतरी चांगलं आहे. पाहत असताना वाईट न पाहता चांगलं पाहायला काय हरकत आहे. एकदम घाण कुत्रं येत होतं चिकून समोरून, सगळ्या माश्या त्याच्या अंगावर गोंगोंग करत होत्या. शिष्य आपल्या गुरुजीला म्हटलं, किती घाण आहे गुरुजी हे कुत्रं. गुरुजी म्हटलेले का त्याचे दात किती पांढरे स्वच्छ आहेत, त्याचे दात किती पांढरे स्वच्छ आहेत. म्हणून मला असं वाटतंय की कर्म करत असताना डोळ्याचं कर्म चांगलं पाहण्याचं आहे, ते करा. ते डोळे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. कानाचं ऐकणं श्रवण आहे, ते चांगलं ऐका. कान तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून महाराज म्हणतायत एका ठिकाणी की बाबा तुम्ही करताच ना तर मग ऐशे का हो न करा काही, पुढे नाही नाश ज्या. अर्थात असं का करत नाही रे तुम्ही की पुढे त्याचा नाश होणार नाही. असं का करत नाही रे तुम्ही, करतायच ना तुम्ही, दान देताच ना, मग जिथं गरज आहे तिथं का देत नाही रे तुम्ही. बरोबर आहे ना. अरे जिथं गरज असली तिथं जसं औषध दिलं पाहिजे, तसं जिथं गरज असेल तिथं दान दिलं पाहिजे ना. दरिद्रान भर कौंतेय मा प्रयच्छ ईश्वरे धनम व्याधिस्तस्य औषधम पथ्यम निरुजस्य किम औषधैहि. तुमचा पुरुषार्थ दाखवायचा असेल, तुमची श्रीमंती दाखवायची असेल तर श्रीमंताला कशाला श्रीमंती दाखवता माझ्या दादांनो. गरीबाला श्रीमंती दाखवा म्हणजे द्या. आता आमचे काही बिचारे लोक लग्नात श्रीमंती दाखवत आहेत. आता नाचता महाराज 2 मुलं गेले आमचे इथले. तो आवाज त्याचा डीजेचा आवाज, आणि ते टाकल्याशिवाय काही नाचता येत नाही म्हणे. टाकल्याशिवाय म्हणजे ते टाकल्याशिवाय तुम्हाला समजलं काय टाकल्याशिवाय गेले. मला असं सांगू द्या, माझं मत आहे महाराज, विनाकारण खर्च करणारा कोणी माणूस असू द्या तो देशद्रोही आहे. बस, देशद्रोही आहे ना. अजून गरिबी. चला ना आमच्यासोबत सातपुड्यात दाखवतो आम्ही तुम्हाला. चला ना आमच्यासोबत मेळघाटात दाखवतो आम्ही तुम्हाला. चला ना गडचिरोली भंडारा गोंदियामध्ये आम्ही दाखवतो गरिबी तुम्हाला. आजसुद्धा दाखवतो. आहे ना तिकडे गरिबी, अजून गरिबी आहे. 10-15 हजार रुपयासाठी धर्मांतरण करतात लोक आजसुद्धा. आणि मला असं वाटतं की आपल्याला खूप मोठं मानणारी माणसं विनाकारण आपल्या मुलीच्या लग्नामध्ये जर खर्च करत असतील तर देशद्रोही आहेत. पण आता त्यांना दंड द्यायचा कोणी. त्याला दंड मिळेल, 100% मिळेल. वर गेल्यावर मिळेल. इथं नाही भेटणार, पण वर गेल्यावर नक्की भेटल्याशिवाय राहणार नाही. माणूस कोणचाही असो महाराज. अरे तुम्हाला विनाकारण खर्च करण्याचा अधिकार दिलाय कोणी. प्रारब्धाने तुम्हाला हे दिलंय ना. फक्त प्रयत्नाने भेटलं असतं तर याहीपेक्षा जास्त भेटलं असतं ना. तुम्हाला भेटलंय तेवढं प्रारब्धाने भेटलं. त्या प्रारब्धाचा योग्य विनियोग करा. पुढे सुद्धा याहीपेक्षा जास्त भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून काही लोक विनाकारण खर्च करत आहेत महाराज. बघा तुमचं काय मत आहे मला माहीत नाही. लग्न किती कमी लहान केलं तरी मुलं होत असतात. मोठंच कशाला करावं लागतं, कशाला मोठं करावं लागतं. आणि त्याचं काय 2-4 दिवस लोक नाव घेतात. काही तर टिंगला करतात. आहे हरामीची करी म्हणे खर्च आहे असं कधी घामाचं कुठं आहे म्हणे, याचं सगळं हरामाचंच आहे. असो, बघा तुम्ही कसा संदेश घेताय मला माहीत नाही, पण कीर्तन संदेश घेण्यासाठी असते. आणि म्हणून ऐशे का हो न करा काही, असं का करत नाही.
असं का करत नाही? जिथं गरज असेल तिथं दान का देत नाही? तुमचं ज्ञान अभिमानासाठी नाही, तुमचं ज्ञान तुम्ही अज्ञानी माणसासाठी का वापरत नाही? तुमची शक्ती दुर्बलाला त्रास देण्यासाठी नाही, तुमची शक्ती दुर्बलाचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही का वापरत नाही? तुमची शक्ती तुम्ही दुर्बलाचं संरक्षण करण्यासाठी वापरत असाल तर ती शक्ती तुमचा उद्धार करेल. तुमचं ज्ञान तुम्ही अज्ञानी माणसासाठी वापरत असाल, त्यांना सज्ञान करण्यासाठी वापरत असाल तर ते ज्ञान तुमचा उद्धार करेल. आणि तुमचं धन जर तुम्ही योग्य ठिकाणी वापरत असाल तर ते धन तुमचा उद्धार करेल. लक्षात ठेवा. ऐशे का हो न करा काही, ऐशे का हो न करा काही. असं का करत नाही तुम्ही? असं का करत नाही तुम्ही? बरोबर आहे का माझं? महाराज म्हणताय असं का करत नाही बा तुम्ही, असं का करत नाही बा तुम्ही? या लोकांना खाऊ घातल्यापेक्षा जिथं गरज आहे तिथं का खाऊन घालत नाही? कालचा प्रसंग आहे महाराज. एक आमचे लातूरचे सोनी आडनाव होतं त्यांचं, तो माणूस वारला. मला त्याचं नाव आठवतं. याचं कारण असं आहे की आम्ही एकदा गोशाळेवर जेवायला बसलो आणि एका माणसाने आमच्यासाठी काजू आणले. ते काजू आमच्या पात्रात त्याने वाढले आणि तो सोनी रडत होता. अरे म्हटलं का रडतो रे तू सोनी? म्हटले म्हणजे त्याचे असं तो पुसत होता, महाराज आज पहा आपल्याजवळ कुटार नाही, आपल्याजवळ गाईला टाकायला भुसा नाही, गाईला टाकायला भुसा नाही म्हणेन आपण काजू खाऊन राहिलो, ते खाताना आपल्याला शरम कशी वाटत नाही. त्याचं निधन झालं काल परवा. मला दुःख झालं त्या गोष्टीचं. मला असं वाटतं की हे गरज आहे रे, आता हे गरज आहे, आता हे केलं पाहिजे. जिथं गरज असेल तिथं आपण गेलं पाहिजे. काही काही ठिकाणी गरज नसताना लोक दान देतात, असो, आपल्याला तिकडे जायचं नाही. पण मला असं वाटते दोघांची अधोगती निश्चित आहे. दात्या आणि मागत्याशी धर्मनीती तरी बोललेली आहे. यथानुशक्ती ठाकले जैशी बाधी दोघाशी विमुखता. असं जसं महाराज विचारतात तसं महाराजांना आपण असं विचारू, महाराज असं का करत नाही असं म्हणताय ना तुम्ही, मग आम्हाला सांगा आम्ही काय केलं पाहिजे. सांगतायत महाराज अभंगाच्या. ऐसी जोडी करा राम कंठे करा, ऐसी जोडी करा राम कंठे करा, ऐसी जोडी करा राम कंठे करा, ऐसी जोडी करा राम कंठे ऐसी जोडी आम्हाला समाधान वाटलं की आम्ही आमच्या महाराजांच्या गावाला कथा केली. माग कोणचं गाव? धारणगाव. आणि त्या ठिकाणी
एकच सदस्य आहेत ते की ज्यांनी कथा ठेवली. आमच्या गोविंदरावचे, गोविंद महाराजांचे वडील तिथं आलेले आहेत. हो. आणखी दुसऱ्या मुलाचं नाव आहे त्र्यंबक. हो. तो श्रीहरी. आम्ही त्यांना सांगितलं की गड्या आपल्याला एका गोशाळेला ट्रॅक्टर घ्यायचा. आणि खरं म्हणजे एक चारा गोळा करण्यासाठी त्यांनी ट्रॅक्टर घेऊन दिला आपल्याला त्या कथेतून, नाही का. हो. आणि आम्हाला समाधान वाटलं या गोष्टीचं. आम्ही ट्रॉली घेऊन टाकली, चारा आणण्यासाठी ट्रॅक्टर झाला. हो. मी एक वाक्य बोलून जाईल महाराज, भगीरथ महाराज, इमानदारीने सांगेल. आमच्यावर प्रेम करणारी माणसं आमच्या डोक्यात बसतात, पण आमच्या गायीवर प्रेम करणारी माणसं आमच्या मनात बसतात. लक्षात ठेवा. किती दिवस खोटं बोलतोय आता, साठी आली. किती दिवस किती नाही का. मनात राहावं असं वाटत असेल तर तुम्ही आमच्या धर्मावर प्रेम केलं पाहिजे. आमच्यावर खूप प्रेम करतात लोक. आता आम्ही एसटीनं जाणार होतो. हे नाही म्हटले महाराज, म्हटले तुम्हाला गाडीनं पोहोचून देतो. कालसुद्धा मी बसने येणार होतो रात्रभर. मला गाडी होती, तिथून रिझर्वेशनसुद्धा केलं होतं. तुम्हाला इथं सोडणार होतं, सकाळ झाली असती. पण त्यांनीसुद्धा मला 400 किलोमीटर गाडीने पोस्ट करून दिलं. गाडीने पोस्ट करून दिली. इथं सकाळी 5 वाजता आम्ही इथं पोचलो. मला असं वाटतं की हे प्रेम आहे आणि हे करतायत लोक. बसा. आणि हे तर आहेच, पण याहीपेक्षा आमच्या धर्मावर, आमच्या गायीवर प्रेम करणारी माणसं भेटणं फार महत्त्वाची आहेत. लक्षात ठेवा. आणि हे आमच्यावरचं प्रेम आम्ही समजत नाही, हे आमच्या वारकरी संप्रदायावरचं प्रेम आम्ही समजतो. आम्ही कोण महाराज? आम्ही 7वी नापास आहे. 7वा वर्ग नापास झालो आहे आम्ही. हो. इकडे बसा तुम्ही. तुम्ही पुढे बसलात त्यांच्या, तिकडे मागून आलात तुम्ही. असं बसा. हो. आम्ही 7वा वर्गाची परीक्षा दिल्यानंतर आमच्या एका मित्राला सांगितलं की बा माझं मार्कलिस्ट घेऊन तू ये जो. म्हटले का रे? म्हटले हां मी नापास झालेलाच आहे. म्हटलं नक्की बहुतेक तू ये माझं मार्कलिस्ट घेऊन. पण माझी आई जर घरी असली ना तर तू सांगू नको की मी नापास झालो आहे म्हणून, मारील मला ते. तिला वाटत होतं मी पास झालो पाहिजे. मग काय सांगू म्हणे, काहीच सांगायचं तिला काही समजत नाही. म्हटलं ते मार्कलिस्ट वगैरे. तो माझा एक विषय गेला तर सांगायचं ज्ञानोबा, दुसरा गेला तर सांगायचं तुकोबा. मी समजून जाईल की 2 विषय गेले बा आपले. एका विषयाला ज्ञानोबा म्हणायचं, एका विषयाला तुकोबा म्हणायचं. मी समजून घेईल आपले 2 विषय गेले. तो आला घरी महाराज, त्याने ज्ञानोबा तुकोबा नाही म्हटलं. तो म्हटला पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तुम्हाला काही समजलं नाही का? सगळे विषय गेले. तरी सुद्धा महाराष्ट्रात कीर्तन करतो. हे कृपा जोग महाराजांची. विठाल विठाल आईशी जोडी करा. कशासाठी? जेने सुके फेरा गर्भवास, गर्भवासाचा फेरा चुकावा अशी जोडी करा. असं काहीतरी करा की जेणेकरून तुमचा गर्भवासाचा फेरा चुकेल. मग गर्भवासाचा फेरा चुकण्यासाठी कलियुगात काय केलं पाहिजे? यज्ञ नाही केला पाहिजे, योग नाही केला पाहिजे, कर्म नाही केलं पाहिजे. ज्ञानाचा विचार करत असाल तर लेका वैराग्य पाहिजे. यज्ञाचा विचार करत असाल तर योग्य देश पाहिजे. योगाचा विचार करत असाल तर युक्त काल पाहिजे. आणि कर्माचा विचार केला असाल तर विधिनिषेध पाहिजे. हे काहीच नाही ना तुमच्याजवळ. मग गर्भवासाचा फेरा चुकावा असं वाटत आहे ना तुम्हाला, तर मग एक काम करा, आईशी जोडी करा आणि रामकंठी धरा. रामाला कंठामध्ये आपल्या स्थान द्या. कंठामध्ये रामाला जर स्नान दिलं ना महाराज, तुम्ही बोलत असला तरी कंठ चालू राहतो. लक्षात ठेवा. कंठी धरीला कृष्णमणी. आणि म्हणून रामकंठी धरा, ऐशी जोडी करा, रामकंठी धरा. जेने चुके फेरा गर्भवास. गर्भवासाचा फेरा चुकवण्यासाठी आपल्याला वाटत नाही महाराज, गर्भवास गर्भवास गर्भवास, पण फार वाईट असते. जोपर्यंत गुडघे जात नाहीत ना तोपर्यंत गुडघ्याचं महत्त्व समजत नाही. जोपर्यंत कान जात नाहीत तोपर्यंत कानाचं महत्त्व समजत नाही. बरोबर आहे का माझं? जात नाही तोपर्यंत समजत नाही. म्हातारपण तरुणाला कधीच समजणार नाही.
या पक्वाद्याला आपण काय समजणार आहे महाराज गुडघे किती दुखत आहेत म्हणून. यांना असं वाटते खोटं बोलता येते आहे ना, पण म्हातारं झाल्यावर समजेल की गुडघे कशी दुखत आहेत म्हणून. हो हो समजेल. कान कसे जात आहेत हे म्हातारं झाल्यावर समजेल. म्हातारं झाल्याशिवाय समजणार नाही, तसं गर्भवासाचं दुःख गर्भात गेल्याशिवाय समजत नाही. आपल्यालाही समजून सांगतायत ना, गर्भवासीचे दुःख गाडे सांग कौनापुढे सांगावे. इतकं गर्भवासाचं दुःख आहे. येण्याचं जसं दुःख आहे तसं जाण्याचं सुद्धा फार मोठं दुःख आहे महाराज. जाण्याचं दुःख तर फार मोठं आहे. खरं आतापासूनच असं वाटते बा आपण मेलो नाही पाहिजे. वाटते का नाही? तुम्हाला नाही वाटत? नाही वाटत तुम्हाला श्याम महाराज? वाटत नाही तुम्हाला? असं वाटते तुम्हाला कधी की आजच गेलो पाहिजे म्हणून? मला नाही वाटत, कोणालाच नाही वाटत. तुम्हाला तर बरं काय हरकत नाही. तो तर तुम्हाला वाटते. मग किती दिवस जगा वाटते आणखी? हां इकडे लांब कशाला गेले आहे? अरे मी बुवा आहे. बुवाचे इतकं लांब कशाला जावं लागतं? मी काही तुम्हाला म्हटलं का? ते सगळं म्हणणारे वेगळे आहेत. किती दिवस जगा वाटते तुम्हाला आणखी? 100 वर्ष आणखी? आता किती आहे? 50. आणखी 50. बापरे. आणि समजा मधात काही झालं तर घुस द्यायचं नाही ना. मर हा बोलू न सहा. मरण फार वाईट आहे रे माझ्या राजांनो, फार वाईट आहे. तुम्हाला सांगतो, एका एका रोमाच्या ठिकाणी 100 विंचू चावतील इतकं दुःख आहे रे मरणाचं. मरताना नाही मरा वाटत महाराज माणसाला. म्हणून तर दवाखान्यात जातोय ना माणूस. म्हणून मरणाचं दुःख नंतर जन्माचं. जातस्यही ध्रुव मृत्यू उपजेते नासे. हा चक्कर चुकावा असं वाटत असेल तर तुम्ही या कलियुगामध्ये दुसरं काही करू नका. रामकंठी धरा, रामकंठी धरा. रामाचं नाव घ्या. श्रीराम जय राम जय जय राम म्हणा. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल म्हणा. रामकृष्ण हरी म्हणत जा. मी खरं सांगू का, याला सहकारी साधन लागत नाही महाराज. अनेक साधनेला सहकारी साधनेची गरज आहे. ज्ञानाला वैराग्याची गरज आहे. पण नामचिंतनाला किंतु स्वतंत्र मे वैतन. स्वतंत्र आहे नामचिंतन, हे स्वतंत्र आहे. तुम्ही कुठंही घेऊ शकताय, कोण्याही अवस्थेमध्ये घेऊ शकताय. सासू सुनाची जर भांडणं झाले ना, आणि ते भांडणं जर हातगाईस आले ना, तर एक गदना मारायचा सासूला आणि रामकृष्ण हरी म्हणायचं. म्हणजे असं करू नका. एक उदाहरण म्हणून सांगतो. आणि सासूने सुद्धा एक गदना मारायचा आणि रामकृष्ण हरी म्हणायचं. मग त्या भानगडीमध्ये जरी तुम्ही रामकृष्ण हरी म्हटलं तरी त्याचंही फल आहे. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता. मग गर्भवासाचा फेरा चुकण्यासाठी ह्या सगळ्या साधना आहेत. आणि ते जर या साधने होत असेल तर तुम्ही एकच काम करा. रामकंठी धरा. तुटे गर्भवास, तुटे गर्भवास, तुटे गर्भवास, तुटे गर्भवास, रोग भवरोग, तुटे भवरोग, तुटे भवरोग, तुटे भवरोग, संतित प्रिय भोग, संतित प्रिय ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे. तुटे भवरोग संचित क्रियमान भोग, ऐशे विठोबाचे नाव उच्चारिता खंडे जन्म. जन्मालाच नाही आला तर मरण्याचा काय विषय आहे महाराज. बघा बुवा तुम्ही कसं ऐकताय. तुम्ही फक्त पाहुणे म्हणून श्राद्धाला आला असाल तर माझा नाविलाज आहे. पण पाहुणे म्हणून कीर्तनाला आला असाल तर माझा इलाज आहे. इलाज असा आहे की तुम्ही रामकंठी धरा, तुम्ही नामचिंतन करा. आलो तर आपण सगळेजण श्राद्धाच्या निमित्ताने. मी बोलणारच आहे त्याच्यावर. झालं 10-15 मिनटात थांबायचं आहे. म्हणून रामकंठी धरा.
तेने चुके फेरा गर्भवास. आणि हे आपण जे दुसरं करतो ना, हे आटाआटी करतो ना, हे गर्भवास चुकवणारी नाही, गर्भवासात पाडणारी आहे. प्रिया पुत्र फेरा गर्भवास. नाशिवंत आटी प्रिया पुत्र आणि धन. धन आपल्याला माहित आहे. धन कशाला म्हणतात? हा अरे वा. पुत्र कशाला म्हणतात? मुलगा. आणि प्रिया कशाला म्हणतात? हे जास्त पुढे गेले बरं का आता. हे प्रिया कशाला म्हणतायत ते काय म्हटले माहिती आहे का तुम्हाला? माईक देऊ का? काय म्हटले तुम्ही? प्रिया म्हणजे कोण? प्रिया बायको किंवा मैत्रीण म्हणतात ते. प्रिया म्हणजे पत्नी. प्रिया पुत्र आणि धन. नाशिवंत आटी. नाशिवंतासाठी आटी करण्याची काय गरज आहे रे? नाशिवंतासाठी प्रयत्न करण्याची काय गरज आहे रे? नाशिवंतच आहे राजा ते. तुम्ही सिन्नर भागातले आहात. चोपदार कांदे आहेत का काही? किती आहेत? 1 एकर आहेत. कधी येणार आहेत काढायला? 15 दिवसांनी येणार आहेत. काय भाव आहे आता? 2600 रुपये. मी तुम्हाला 6000 रुपये भाव देणार आहे. तुम्ही आता माझ्या जवळची माणसं झालात. किती रुपये? 6000 रुपये. फक्त हेच कांदे 5 वर्ष ठेवायचे. हेच कांदे 5 वर्ष ठेवायचे. राहतील का? नाही राहणार रे राजानो. मग 5 वर्ष कशाला घरामध्ये सोडू देता त्याला? कोणाच्या तरी भज्यात जाऊ द्या ना, कोणाच्या तरी आमटीला त्याचा उपयोग होऊ द्या ना. अरे सडणारच आहे ना हे. कपाटातले सगळे सडणार आहेत. उपयोग करा ना त्याचा चांगला. सडणार आहे सगळं. हे जाणार आहे राव. नाशिवंत हे नाशिवंत असते. नाशिवंत हे जाण्यासाठी असते. विठाला विठाला याच्यासाठी आटाआटी करण्याची गरज नाही. ते चालत असते. प्रिया पुत्र धन बीज ज्याचा सीन तेची फळ. मग काय करायला पाहिजे? नाव धड करा, नाव धड करा, नाव धड करा सहस्रनामा. Oh
नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीजजाचा सीन तेची फळ. हो घाला विनेकराच्या गळ्यात घाला. विनेकरी तुमच्या लग्नात तरी होते का इतके चांगले हार? खरं सांग नाही ना. किती वर्ष झालं लग्नाला? हां बरं. लग्नातले काही फोटो आहेत का? नाही असतील तर बघा. पहा म्हातारीकडे असतील आणि ते तो फोटो पहा. अरे माझ्या गळ्यातला हार आहे तो विण्याला नको टाकू चोपदार. फोटो ते लग्नातले फोटो पहा आणि एक आरसा पहा. पण पहा असेल तर एखादा तो फोटो पहा. आता आरशात पहा म्हटलं. तुम्हाला म्हणावं लागेल असं काय होतं असं तू नाशिवंत आहे. कांदा जसा नासत जातो ना तसे शरीरसुद्धा नासत जाते. बरं चांगलं काम करा लेको. काहीतरी चांगलं करा. मरायचे अनेक निरोप येतात आपल्याला. या पोरायसाठी जगताना लेका जास्त दिवस जगा जरा. तुमच्या पाठीला चांद्या पडू द्या. हे नवस करतील तुमच्यासाठी. नवस कशासाठी? जायसाठी. बस राहू द्या चोपदार. आणि म्हणून नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीन तेची फळ. नाव धड करा. नाव आहे तुमच्याकडे पण धड करा. चांगली करा. दुरुस्त करा. त्याला छिद्र आहेत. 10 छिद्र सांगितले. नामासाठी सुद्धा 10 अपराध सांगितले. सन्निंदा सती नाम वैभव कथा श्री शेषयोर भेददी अश्रद्धा स्मृतिशास्त्र दैशिक गिराम नाम्यर्थवाद भ्रमः नामास्थिती निषिद्ध वृत्ती विहित त्यागौच धर्मांतरी साम्यम नाम जिपे शिवस्य च हरे नामापराधाद. हे 10 अपराध सांगितले. हे 10 अपराध टाळून नामचिंतन केलं तर त्याचं फल फार मोठं आहे. नाव धड करा सहस्रनामाची तेने भवसिंधूशी थडी पावे. आणि अशी जर तुम्ही नाव केली ना तर लक्षात ठेवा काळाच्या तोंडामध्ये हाणण्याची ताकद या नामामध्ये असते. तुका मने काळा हाना तोंडावरती. तुका मने काळा हाना तोंडावरती. तुका मने भाव आपल्या पुढे मांडला. लक्ष्मीबाई यांचे प्रथम पुण्यस्मरण आहे. हे कुटुंब त्यातले कुटुंब प्रमुख आमचे हिरामन भाऊ हे सगळे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. मला भाऊनी सांगितलं आहे की आमच्या भावाने आमच्या आईची खूप सेवा केली. लहान लेकरासारखं सांभाळलं.
लहान मुलाला जसं सांभाळायचं असते तसंच मायबापाला सांभाळायचं असते, लक्षात ठेवा. आणि मला असं वाटते ते सांभाळलं पाहिजे. बघा, लहानपणी मायबाप खूप सांभाळत असतात महाराज. आपण मोठे झाल्यानंतर आपल्याला कल्पना नसते की आपल्याला त्यांनी किती सांभाळले म्हणून, नसते कल्पना. खूप सांभाळत असतात बरं का. मला असं वाटतं की तुम्ही, तुमची आई, तुमची आजी, तुमची आत्या स्वयंपाकघरामध्ये बसलेली आहे आणि हे लहानपणी आपण खेळत खेळत तिथं जातो. पोरं पहा आजही ते आपण जे पोरं करतात तसं आपण केलेलं आहेच ना, नक्की. आणि अक्षरशः पोरं ताटाच्या समोर घाण करतात. मला असं वाटते माय त्याची वाच्यता करत नाही कधी. माय त्याची तक्रार करते का कधी, काय बाई या पोराने असं काही म्हणते का? अंगावर घाण करतात रे हे पोरं, अंगावर घाण करतायत. मला वाटते कधीच बिचारी वाच्यता करत नाही, कधी कोणाजवळ तक्रार करत नाही. पहिले त्याची व्यवस्था करते, नंतर हे त्या ठिकाणी जेवण करते. बघा, तुम्ही पाळण्यामध्ये टाकल्यानंतर जर रडायचा आवाज आला तर तो पहिल्याने आईलाच येतो. सगळे कामं सोडून अगोदर पोराला घेते महाराज. आणि खरं म्हणजे पोराचा बोजा आहे ना, ही फक्त मायच वागू शकते. मी काही असे अपंग मुलं पाहिलेत की आईचं जेवढं वजन तेवढंच त्या मुलाचं वजन, तरीसुद्धा ती अपंग मुलगा त्या मायच्या काखीमध्ये असतो, मायच्या काकी. म्हणून माय हे मुलाला खूप सांभाळते महाराज. अरे, अंगावरची घाण जर तिने सहन केली असेल तर मला असं वाटते आपल्या मायबापाचं म्हातारपणसुद्धा आपण सहन केलं पाहिजे. मी तर असं म्हणेल, एखाद्या वेळेला तुम्ही समोर आहात, तुमच्याकडून हे सगळे प्रसंग गेलेत, एखाद्या वेळेला तुम्ही समोर असाल, आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांच्या तोंडामध्ये थुंकी आली असेल, खापर लवकर दिसत नसेल, एखाद्या वेळेला तुमचा हात असा समोर होऊ द्या. एखाद्या वेळेला म्हणतो मी, नेहमी नाही. पण तुम्ही जर तो थुंकी घेण्यासाठी अत्यंत प्रेमाने हात पुढे केला ना, मी कीर्तनात सांगतो तुम्हाला कोणाच्या पुढे हात पसरवायची गरज कधी पडणार नाही, लक्षात ठेवा. का लोक समजून घेत नाही मला माहीत नाही. महाराज फार वाईट आहे समाजामध्ये आज, फार वाईट आहे. आमच्या गावाकडे घडलेली गोष्ट आहे. आणि मुलाने गाडीमध्ये बसून आणलं, मला वाटतं करमाडमध्ये. आणि मुलगा म्हटला की मी जालन्याहून येतो, तोपर्यंत तू थांब मा इथं. आई वडिलाला उतरून दिलं, गेला तर आलाच नाही महाराज. आणि अक्षरशः 80-82 वर्षाचे हे मायबाप होते, एका मंदिरामध्ये थांबले. तो म्हातारा भीक मागत होता आणि या म्हातारीला सांभाळत होता. याचं कारण ती म्हातारी दोन्ही डोळ्याने आंधळी होती, भीक मागल्याशिवाय पर्याय नव्हता. चांगल्या घरातले होते दोघंही बी. आणि सकाळी उठला नाही म्हातारा, म्हणून म्हातारी म्हटली, उठा ना, किती वेळ झोपताय, दुपार झाली, संध्याकाळ झाली नाही. म्हातारा उठणारच नव्हता महाराज, कारण म्हातारा मेला होता. मरणे माणूस कसा काय उठेल? म्हणून त्याची दुर्गंधी यायला लागली. आमच्या आश्रमाला फोन आला, आमची ॲम्ब्युलन्स तिथे गेली, त्या म्हाताऱ्याची व्यवस्था केली, त्या म्हातारीला आपल्या आश्रमामध्ये नेलं आणि त्या ठिकाणी सेवा संकल्प म्हणून आपला सेवा संकल्प चालतो आहे, त्या ठिकाणी नेल्यानंतर त्याला सांगितलं की मा तू आता चिंता करू नको, तुला इथंच राहायचं आहे, आम्ही सांभाळतो तुला. माय कशी असते हे सांगतो तुम्हाला. ती माय असं म्हटले की साहेब मला तर काही दिसत नाही बघा इथं काय तुम्ही माझी व्यवस्था करणार आहात म्हणून, पण नक्की करणार आहे, तुमच्या बोलण्यावरून समजते मला. सोडून दिलं आहे मालक माझ्या पोराने मला, आम्हाला असं सोडून दिलं आलाच नाही हो, एकुलता एक आहे. भरपूर कष्ट केले महाराजा पोरासाठी, खूप कष्ट केले हो महाराज, खूप गरिबी भोगली. पोरगं मोठं झालं, नोकरीला लागलं, बायको सुशिक्षित भेटली आणि त्यांनी आम्हाला इथं आणून सोडलं आहे. बघा माझे मालक मेले साहेब, मला दिवसभर रात्रभर माहीत नव्हतं हो साहेब. मी उठा म्हणत होती की कसे उठतील मेल्यावर, मला दिवसभर रात्रभर माहीत नव्हतं की माझे मालक गेलेत म्हणून. पण मी आता तुमच्याकडे आली. साहेब माझी विनंती आहे तुम्हाला की माझ्या पोराला काही करू नका बरं, माझ्या पोराला काही करू नका बरं. तुम्ही लक्षात घेताय ना, हे देऊ द्या, पण शेवटी आम्ही मायबाप असलो तरी ते माझं पोरगं आहे, हे माय आहे. ऐशी बहुत कोवळा, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती, पोटी भारवाहे त्याचे सर्वस्वही साहे. अरे उदाहरणं महाराजांना सुद्धा सांगावं लागले हो. साधूचं वर्णन करत असताना महाराजांना सुद्धा हे सांगावं लागलं की मायसारखंच प्रेम करतात म्हणून साधू. तो मातेचा स्वैरा केतुला पा माऊलीला सांगावं लागलं, मातृदेवो भव म्हणावं लागलं वेदाला, लक्षात ठेवा. इतकी माता आणि पिता जर महत्त्वाची असतील तर
तर त्यांची व्यवस्था, त्यांचं म्हातारपण सांभाळणं महत्त्वाचं असेल. या कुटुंबामध्ये जे समाधान आहे हिराणभाऊ, बरोबर समाधान आहे. खूप चांगली सेवा केली. यांचं नाव काय? शंकर भाऊ. शंकर भाऊ, खूप सेवा केली तुम्ही. आणि खरं म्हणजे तुमची आई म्हणजे काय, ते दर्शनाची प्रशस्ती आहे सगळं. जिने तुम्हाला सांभाळलं तिला म्हातारपणी तुम्ही सांभाळलं. अरे काठीसुद्धा कोणाच्या हातात असते? म्हाताऱ्याच्या हातात असते. म्हाताऱ्याला त्याची गरज असते. पण कोणीतरी म्हातारपणी आपलं काठी बनणं फार महत्त्वाचं असते. हो, त्रास होतो, म्हाताऱ्या माणसाचा खूप त्रास होतो. जो सेवा करतो त्यालाच माहीत असते महाराज म्हाताऱ्या माणसाचा काय त्रास होतो म्हणून. खूप त्रास होतो. आणि आई जशी शरीराने सुद्धा नाही का उचलणं, बसवणं, हे सगळं करणं शंकरभाऊ तुम्ही केलं. म्हणून खऱ्या अर्थाने तुमचा आदर्श आम्ही सगळ्यांनी घेतला पाहिजे. ज्यांचे विचाराचे आहेत त्यांनी घेतला पाहिजे. आणि हा आदर्श अत्यंत महत्त्वाचा आहे. काय करता सुशिक्षितपणाला? मूर्ख लेखाचे बाहेर फार गप्पा मारतायत आणि घरी काहीच करत नाही. एक व्याख्या ते खूप गाईबद्दल बोलत होते. खूप चांगलं व्याख्यान चालू होतं त्यांचं. खूप चांगलं व्याख्यान चालू होतं आईबद्दल. व्याख्यान चालू होतं. आणि एक माणूस हसत होता. तो म्हटला, लेका लोक रडतात आणि तू हसतो, शरम नाही वाटत? तो म्हटले, हा माझ्या शेजारी राहतो म्हणे. आम्ही शेजारी जाऊ म्हणे, मला माहीत आहे हा कसा आहे म्हणून. असं नाही महाराज, हे प्रत्यक्ष सेवा झाली पाहिजे. महाराज मी दाखवायचो की मी तुला खूप घाबरतोय म्हणून, तुला फार बरं वाटायचं. आणि म्हणून असो, मायबापाची सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. एक ते कवी फार सुंदर वर्णन करतात. हंबरून वासर आले चाटते जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय. आया बाया म्हणत होत्या होतो जवा ताना, दुष्काळात माझ्या माईचा आटला होता पाना. पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माया. माझा बाप रोज लाई माईच्या मागं टुमणं, बास झालं शिक्षण आता करू दे याला काम. शिकून शान कुठं मोठा मास्तर होणार आहे, तवा मले मास्तरमध्ये दिसती माझी माया. अशा पद्धतीने आईवडिलांची सेवा हे आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. कशाला महाराज काशी करायला जायचं, तिकडे काशी करतात आणि इकडे घरी काशी करतात, हे लक्षात ठेवा. असं होते का नाही? तिकडे काशी करतात, इकडे काशी करतात. इथंच करा ना काशी, इथंच काशी करा ना. ती काशी करायला हरकत नाही, पण इथं पहिले काशी करा. आणि असो, या कुटुंबाकडे पाहून, यांच्या कुटुंबातलं समाधान पाहून, यांचा एकत्रितपणा पाहून आम्हाला समाधान वाटलं. आमच्या भगीरथ महाराजांनी अत्यंत आग्रहाने या ठिकाणी आम्हाला सांगितलं. त्यांचा आग्रह आम्हाला नेहमी महत्त्वाचा वाटतो, कारण ते सुदाम महाराजांचे चिरंजीव आहेत आणि म्हणूनही महत्त्वाचा वाटतो. आणि त्यांच्या आग्रहामुळे या ठिकाणी आलो. सुदाम महाराज अत्यंत काळजी घेत आहेत, खूप काळजी घेत आहेत. आल्यानंतर अशी ते महाराजच आहेत. आले का महाराज आणि गेले का महाराज असं करत नाहीत बरं. ते फार काळजी घेतात. मला असं वाटतं कीर्तनकाराने कीर्तनकाराची काळजी घेतली पाहिजे. आता आमची काळजी तुम्ही घेतली पाहिजे ना. आता आमची गाव घेतली पाहिजे ना. का आम्हाला लवकर नेऊन टाकता का तुम्ही? आता घेतली पाहिजे. असो, अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी हा उत्सव साजरा होतो. काही नास्तिक लोक म्हणत असतात, कशाला हे करावं लागते, कशाला ते करावं लागते, खूप खर्च होतो. अरे लेको हो, पहिले त्या राजकारणातला इलेक्शनमधला खर्च कमी करा, मग या खर्चाचा विचार करा तुम्ही. किती लागले हो आता यावेळेला? किती नेमके तुम्हाला माहीत नाही का? नेमकं तुम्हाला माहीत आहे म्हणून तो तुम्हाला विचारलं मी. किती लागले? किमान 25 लागले म्हणतात, 1000 नाही. 65 कोटी लागले. बघा बरं, त्यातले तुमच्याकडे आले असतील काही थोडे. हा वायफाट खर्च आहे लेको. हा खर्च वायफाट आहे का? या देशामध्ये या खर्चाला वायफाट समजताय तुम्ही? हा साधू संतांचा देश आहे, जहा सत्य हिंसा और धर्म. आता बस झालं यायचं आहे ना? अरे होतं म्हणा. बस झाला यायचं. आता आपण बघू पुढे, जसं रस्ता भेटेल तसं चालत राहू. पण मला सांगू द्या की तो खर्च वायफाट आहे, हा खर्च नाही, हा केला पाहिजे. हे चांगलं लक्षात ठेवा.
काही नास्तिक लोक तुम्हाला बिघडवण्याचा प्रयत्न करतात, तिकडे जाऊ नका. हे आपण केलं पाहिजे. ही आपली मिराशी आहे आणि आपण करत आहे. या ठिकाणी मे महिन्यामध्ये अनेक बालसंस्कार शिबिर होत आहेत आणि आमचे महाराज खरं म्हणजे अभिषेक महाराज आणि दीपक महाराज यांनी एक बालसंस्कार शिबिर ठरवलं. श्री क्षेत्र कोनांबे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. अनेक साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने हे शिबिर या ठिकाणी होणार आहे. बालसंस्कार शिबिराची तारीख आहे 2/5/2025 ते 20/5/2025. संस्कार शिबिरं अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपल्या मुलांवर संस्कार झाले पाहिजेत. मुलं कीर्तनकार नाही झाले तरी चालतील. आता कीर्तनकार खूप झाले, आता बस झाले कीर्तनकार, नाही का. समजा एखाद्या वेळेला पण संस्कार महत्त्वाचे आहेत. जेवण करतानाचा श्लोक माहीत नाही, मंदिरात गेल्यानंतर कोणचा श्लोक म्हणायचा माहीत नाही, हे काहीच माहीत नाही महाराज आपल्या मुलांना. आणि म्हणून हे माहीत व्हावं, यांच्यावर संस्कार व्हावे, यासाठी आपल्या नातवाला आणि मुलांना शिबिरामध्ये पाठवा. आणि नातू जर राहत नसेल तर आजोबाने तिथं जा, त्यालाही संस्काराची गरज आहे महाराज. आजोबालाही गरज आहे आता संस्काराची. आजोबालाही आता संस्काराची गरज आहे. आमचे ते कीर्तनकार म्हणत असतात, चष्म्यातून राणी पाहतो अशी चष्म्यातून पाहतो. पत्ते खेळताना अशी राणी पाहतो चष्म्यातून. संस्काराची गरज नाही का. म्हणून अर्थात हे संस्कार शिबिरं अत्यंत महत्त्वाचे आहेत. पुनश्च एकदा या कुटुंबाचं या कुटुंबाचं मी मनापासून अभिनंदन करतो. असंच हे भविष्यामध्ये टिकून राहोत. नातवंड आहेत, पतवंड आहेत, त्यांनीसुद्धा या ठिकाणी आपल्या कुळाची परंपरा टिकून ठेवोत, ही शुभकामना या ठिकाणी प्रभूचरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. तू का म्हणे काळा हारा तोंडावरी, तेची फळ
जाचा बीज जाचा सीतेची फळ जाचा शिनतेची फळ जय जय